नमस्कार. विनाकारण कविता वाचन. आजच्या कविता वाचनाला ना काहीही कारण नाही आहे. म्हणजे आज ना कुणाची पुण्यतिथी ना कुणाची जयंती, पण तरीही वाटलं काही वाचाव्यात कविता. म्हटलं कधीतरी विनाकारण काही करता येतं का बघूया. प्रत्येक वेळेला काहीतरी कारणच असलं पाहिजे असं नाही ना. विनाकारण असंच हे कविता वाचन आहे. पण ही कविता वाचल्यावर लक्षात येईल की अरे हे तर काय या गोष्टीसाठी कशाला कारण हवं आहे. म्हणजे कवितेचा जो विषय आहे तो विषय ऐकल्यावर लक्षात येईल की याला काही कुठच्याच कारणाची काहीही गरज नाही. अशी ही कविता आहे. ती वाचण्याचा प्रयत्न करते. आधीच कसं कळतं जरासं चुकतंय काहीतरी, मनात खुपतंय काहीतरी, आत बाहेर काहीसं मळभ येतंय दाटून, पाणी घालूनही तुळशीचा बहर चाललाय सुकून. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. आई. या कवितेचं शीर्षक आहे आई. आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री असं म्हटलं तरी चालेल. अभिनेत्री स्पृहा जोशी हिची ही कविता आहे आई अशा शीर्षकाखाली तिने लिहिलेली. आणि आपण सगळेच जण आत्ता म्हणजे बऱ्यापैकी लॉकडाऊनमुळे आईकडे जाऊ नाही शकलो दिवाळीला. मग मलाही वाटलं की मीही नव्हते गेले आईकडे. आईची तिकडे तळमळ की आपल्याला लेक भेटली नाही आहे. मलाही असंच वाटायला लागलं. मग आईला म्हटलं थांब मी तुला एक कविता पाठवते तुझ्यासाठी. आणि म्हणून आईसाठी माझ्या ही कविता वाचून त्याचा व्हिडिओ आईला पाठवला मी की त्याद्वारे तरी माय लेकींची भेट. तर ही कविता आहे आई. आणि आई हा काही कुठच्या कारणाचा असा विषय नाही होऊ शकत. आई ही नेहमीच आपल्याला हवी असलेली अशी. स्पृहा जोशीची आई ही कविता. आधीच कसं कळतं जरासं चुकतंय काहीतरी, मनात खुपतंय काहीतरी, आत बाहेर काहीसं मळभ येतंय दाटून, पाणी घालूनही तुळशीचा बहर चाललाय सुकून. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं. आईला नेहमी सगळं आधी कसं कळतं. गालांवरचा रंग केव्हा कसा उडून जातो, मोबाईलचा व्हायब्रेटर नेमका कधी गुरगुरतो, उतरेनासा कधी होतो घशाखाली घास. पहिल्यांदाच होतं कुणीतरी आईहून खास. पहिल्यांदाच होतं कुणी आईहून खास. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. शरीर मनात होत जातात नवे नवे बदल, अरेला कारे म्हणण्या इतकी वाढत जाते मजल. पाखरांना जेवढं असतं तेवढं घरटं पुरत नाही, नव्या नव्या पंखांना आकाश पेलत नाही. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. आई फक्त आई नव्हे. बरोबर आहे. आई फक्त आई नव्हे, खूप काही असते. खूप काही असते. आई फक्त आई नव्हे, खूप काही असते. बायको सून मैत्रीण होऊन सगळं जपत असते. आई फक्त आई नव्हे, खूप काही असते. बायको सून मैत्रीण होऊन सगळं जपत असते. स्वयंपाक करते,
फोडणीमध्ये थोडं प्रेम घालते वर. भिंती खिडक्या फर्निचरचं तेव्हा होतं घर. जग फिरून आलं तरी बाळ तिचीच खुशी शोधतं. सगळं काही समजून उमजून तिचं काळीज लख्खन हसतं. सगळं 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 काही समजून उमजून तिचं काळीज लख्खन हसतं. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं? आईला नेहमी सगळं 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 आधीच कसं कळतं? आईला नेहमी सगळं सगळं आधीच कसं कळतं? थँक्यू. आता अशीच एक विंदांची कविता, आपल्या सगळ्यांना ती आवडणारी अशीच कविता आहे. सगळ्यांनी ती खूप वेळा वाचलेली आणि प्रेम केलेली अशी एक कविता आहे. आणि आत्ता जे स्पृहाच्या कवितेत मी जे वाचलं तोच विषय इथे पुढे आहे असं वाटतं मला. आणि म्हणून ही विंदांची एक कविता आईसाठी, आईची वाचण्याचा प्रयत्न करते. पुन्हा वाटते, पुन्हा पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे. अनपदराच्या अभयाखाली, अनपदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे. हळूच पहावे पांघरुणातून ओढून या अंगावर माया. निरखावी मग अंधारावर जरतारी कशी द्याची किमया. हळूच पहावे, हळूच पहावे पांघरुणातून ओढून या अंगावर माया. निरखावी मग अंधारावर जरतारी कशी द्याची किमया. अन तुझ्या हृदयाची धडधड इवल्याशा गालास कळावी. खोल संथ श्वासांची जवरी टाळूवरती सतत ढळावी. बघा, या कवितेतले ना सगळे शब्दसुद्धा असं आई म्हटल्यावर जे वात्सल्य आपल्याला जाणवतं तसंच या कवितेतला प्रत्येक शब्द ना असा मृदू, कोमल, नाजूक, असा उबदार, सगळे शब्द देखील उबदार आहेत. त्यामुळे ते उच्चारताना सुद्धा असे फार प्रेमाने उच्चारावेत असं वाटतं. म्हणजे आपण लहान बाळाला जसं उचलून घेतो, अगदी नाजूकपणे हळुवारपणे उचलून घेतो ना, तसा इथला प्रत्येक शब्द हळुवारपणे असा वाचावा आणि त्याचा आनंद घ्यावा असा या कवितेतला प्रत्येक शब्द आहे. अर्थात ते विंदा करंदीकर आहेत त्यामुळे, आणि विषय आई, त्यामुळे काय कमी. आशांच्या 9 लाख कळ्यांनी स्वप्न वेल तव डवरून जावी. तुझ्याच अंगाचा अवयव मी, तुझ्याच अंगाचा अवयव मी, अशीच काही जाणीव व्हावी. हव्या हव्याची हाव निवावी, सुके सुके गंगेत नहावे. पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊन कुशीत यावे. पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊन कुशीत यावे. हे बरोबर आहे की आता स्पृहाच्या कवितेत जे होतं की कितीही जग फिरलो आपण, फिरून झालं की शेवट असं वाटतं की आईकडेच जावं. बाळ आईचीच कुशी शोधत येतं. तेच इथे विंदांनी पण सांगितले की पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊन कुशीत यावे. अनपदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे. थँक्यू. आता ही तिसरी कविता आहे ना, ती वेगळी आहे थोडी, पण छान आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कवयित्री अरुणा ढेरे यांचं निरंजन
हा काव्यसंग्रह आहे आणि त्यातली ही कविता आहे अरुणाताईंची. कवितेचं शीर्षक आहे स्वप्नस्थ. खूप छान कविता आहे. बघूया मला जमते का वाचायला. आला स्वप्नामध्ये विठू निज गेली बहरून. आला स्वप्नामध्ये विठू निज गेली बहरून. बुक्का रात्रीचा उधळे मन गाभारा भरून. वा, क्या बात आहे. जरा लवली मंजिरी मंद तुळस हालली. निळ्या सुवासाची घरी जशी पडली सावली. जरा लवली मंजिरी मंद तुळस हालली. निळ्या सुवासाची घरी जशी पडली सावली. काय मस्त शब्द आहेत. विठू हसला असा की क्षीण ओसरे जन्माचा. हे स्वप्नात आहे बरं का. म्हणजे स्वप्नात विठू आलाय आणि स्वप्नात हे सगळं चाललंय. विठू हसला असा की क्षीण ओसरे जन्माचा. विठू बोलला असा की गळा हुंदका सुखाचा. आला स्वप्नामध्ये विठू गेला लावून या वेड. आला स्वप्नामध्ये विठू गेला लावून या वेड. आता सहाय्याचा कसा जागेपणीचा उजेड. आता सहाय्याचा कसा जागेपणीचा उजेड. हे शेवटचं जे आहे ते स्वप्नातून बाहेर आल्यानंतरच्या ची अवस्था काय आहे ते सांगितले की स्वप्न संपलं आणि स्वप्नातून बाहेर आल्यानंतर जे सत्य समोर येईल, उजेड म्हणजे काय, जागेपणीचा उजेड म्हणजे सत्य, वास्तव. ते स्वप्न होतं तोपर्यंत सगळं छान छान होतं, पण आता कळलं की हे सगळं स्वप्नात होतं. स्वप्नात विठू बोलला, स्वप्नात विठू नी असा बुक्का उधळला की मन गाभारा भरून गेला. पण त्यानंतर ते स्वप्न संपल्यानंतर आता इथे हे विठू आहे. आपण अनेक जण अशी काही काही स्वप्न पाहतो. म्हणजे स्वप्न पडतात देखील आणि स्वप्न आपण पाहतो देखील. आणि त्या स्वप्नांतून बाहेर आल्यानंतरचं जे वास्तव आहे, उजेड आहे, ते स्वीकारायचं कसं. खरं आहे. पण कविता खूप छान आहे आणि ती मला आवडली. म्हणून या 2 आईंच्या अशा ज्या कविता होत्या त्याबरोबर ही अरुणाताईंची एक कविता वाचली. थँक्यू.